आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तिसरी परिवर्तन आघाडीच उदगीर विधानसभेचा आमदार ठरवणार, येणारा काळ हा राजकीय घडामोडीचा एक ऐतिहासिक ठरणार आहे। त्याच विचारावर उदगीरमध्ये तिसऱ्या परिवर्तन आघाडीची मिशन विधानसभा निवडणूक 2024 ही डोळ्यासमोर ठेवून 288 जागा लढवणार आहे। 28 पक्ष 12 प्रमुख पदाधिकारी यांच्या सहभागातून महाराष्ट्रामध्ये ही तिसरी आघाडी झंझावती दौरा करीत आहे। या आघाडीचे प्रमुख अंकुश शिवाजीराव पाटील, राष्ट्रीय मराठा पार्टी संस्थापक अध्यक्ष व तिसऱ्या आघाडीचे प्रमुख असून आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी उदगीर येथे शासकीय विश्रामगृह उदगीर येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र भांगे, राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा लातूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये असे ठरले की उदगीर विधानसभेच्या रणधुमाळीची विशेष चर्चा झाली। यात काही मुद्दे घेऊन येणार, आमदार कसा असावा, त्याचे कार्य कसे असावे, लोकनेत्यांची गरज कोणती असावी, यात शेती, शेतमजूर, बिगारी, सुशिक्षित, बेकार, इतर प्रकल्प, उदगीरमध्ये दूध डेअरी चालू झाली पाहिजे, शासकीय बँका लोन नाकारणे, आरोग्य केंद्र, गलथान कारभार, क्वालिटी कंट्रोल नसलेली कंस्ट्रक्शनचे काम, आपत्कालीन व्यवस्थापन, उदगीरच्या रहदारीचा प्रश्न, रात्री बेरात्री उदगीरमध्ये फिरणे मुश्किल झाले आहे, तसेच चोरट्यांचा धुमाकूळ, मटका, सुपरलॅटरी, रम्मी, तिरट, अंगणवाडीचा खाऊ, शाळेच्या खिचडीत निकृष्टपणा, राशनचा गहू तांदळाचा काळा बाजार, दारूचे आडे, ताडीचा बोगस व्यवसाय असे एक ना अनेक प्रश्नावर चर्चा झाली। व बैठकीला तिसऱ्या परिवर्तन आघाडीचे प्रमुख राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील असे म्हणाले की राष्ट्रीय काँग्रेस व भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस हे एक नाण्याच्या दोन बाजू आहेत। मी कालच आई जगदंबा तुळजा भवानीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांचे राज्य या महाराष्ट्रात आले पाहिजे ही शपथ घेतली। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र भांगे व राष्ट्रीय संघ पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष लातूर यांनी उदगीर विधानसभा ही तिसरी परिवर्तन आघाडीचे आमदार होणार ही आमची खुन्नस आहे। जनतेला व मतदारांना माहिती आहे की आमची संघटना ही काम करणारी संघटना आहे। आम्ही राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी ही आमची तिसरी आघाडी आहे। मुख्य पाहुण्याचे आभार अविनाश देवकत्ते यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार व्यक्त केले। तसेच या बैठकीला उपस्थित प्रमुख अंकुशराव शिवाजीराव पाटील, परिवर्तन तिसरी आघाडी प्रमुख व गवळी सर, श्रीमती लोकरेताई धाराशिव, जिल्हाध्यक्षा श्रीमती वनामाला मिस्त्री, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष लातूर व राष्ट्रीय मराठा पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र भांगे, दादासाहेब माने, तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख राम नवल शर्मा, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक समशेर खान गोलंदाज, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे, देवीदास चिखले, उदगीर तालुकाध्यक्ष घासी चौदसाब, मराठा समाजासाठी आमरण उपोषणकर्ते रामभाऊ रावणगावे यांचे सर्वांनी मिळून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी इतर उपस्थित होते। देशामध्ये तिसऱ्या आघाडी निर्माण केली आहे। त्या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन आघाडी असं नाव देऊन महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा 288 जागा परिवर्तन तिसरी विकास आघाडी ही लढवणार आहे। त्या निमित्तानं मुंबई येथून ठाणे हे राष्ट्रीय मराठा पार्टीचं मुख्य ठिकाण असून तिथून ही आपली पार्टी दौरा चालू झाला। कालच परवाला आई जगदंबा तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजाभवानीची ओटी भरून या देशाला काळाची गरज आहे। काँग्रेस आणि बीजेपी ही एक रुपयाच्या दोन बाजू आहेत, चित आणि पट असं आपण समजून कामाला लागलेलो आहोत। मी 8 दिवस ठाण्याला होतो, सर्व पदाधिकाऱ्यांची भेट झाली। आपलं पत्र निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि भारत देश निवडणूक आयोग हे आपलं पत्र दोघंही निवडणूक आयोगाला आपलं पत्र पाठवलं। आपला तिसऱ्या आघाडीची मान्यता मिळाली म्हणून महाराष्ट्रामध्ये आपला दौरा चालू आहे। दौरा करत करत आज उदगीरमध्ये पाटीलसाहेबांचं मुख्य ठिकाण उदगीर असून उदगीरमध्ये आज आपला दौरा आलेला आहे। त्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही या पदाधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि त्या सत्कारानिमित्त मी प्रथमतः आधी बोलणार आहे, कारण परिवर्तन हा विषय खूप मोठा आहे। उदगीरमध्ये
उदगीरचे आमदार मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांची सुद्धा आम्ही मुंबईमध्ये भेट घेतली आणि सांगितलं, साहेब तुमच्या कामाचा झपाटा आहे, पण बोगस कामाचा झपाटा तेवढाच आहे, कारण गुत्तेदारच्या मार्फत तुम्ही काम करता, हे खूप मोठी वादाचा विषय आहे, म्हणून आम्हाला त्या वादाकडे जायचं नाही, आपल्याला विकासाकडे जायचं आहे. मजुरांना, शेतकऱ्यांना, महिलेला, बचत गटांना, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षणामध्ये सुशिक्षित बेकार असतील, जवळपास आपल्या देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 90% बेकारीचं ठिकाण जमलेलं आहे. आणि हे सरकार काहीतरी फसव्या योजना देऊन या जनतेची फसवणूक करत आहे. महाराष्ट्रामध्ये असे फसवणूक चालणार नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही परिवर्तनवाद्यांची भूमी आहे, थोर विचारवंतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, महाराष्ट्रामध्ये संभाजीराजे जन्मले, महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा इथे जन्म झाला आणि त्यांनी देशाला घटना लिहिली, देशाला घटना लिहिली. घटना लिहित असताना बाबासाहेबांना सर्व देशांची, सर्व जगांची घटना एका ठिकाणी करून ही आपली घटना लिहिली आहे. म्हणून कोणी किती मोठा माणूस असो, घटनेमध्ये त्या माणसाला तेवढाच अधिकार आहे. देशाचा पंतप्रधान असेल, देशाचा गृहमंत्री असेल, त्या माणसाला तेवढा अधिकार आहे, तेवढा सामान्य माणसाला सुद्धा तेवढाच अधिकार. ही अशी आपली देशाची घटना आहे. म्हणून पहिल्याप्रथम मी माझ्या परिवर्तन पार्टीला मी विनंती करतो, राष्ट्रीय मराठा पार्टीच्या अध्यक्षाला मी विनंती करतो की साहेब, प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यानं घटना वाचली पाहिजे. बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. आपल्याला समोरच्या माणसाला उत्तर देता आलं पाहिजे. कालच उदगीरमध्ये आमची बैठक होती, एका चौकामध्ये आम्ही थांबलो होतो, असे 20-25 लोक होतो आम्ही, आमची चर्चा चालू झाली. मग एक सुशिक्षित शिक्षक होता, तो प्राध्यापक होता, त्यानं म्हणला हे असं ते तसं. मी म्हणलं बा तू घटना वाचली का? त्यानं स्पष्ट सांगितलं मी वाचलो. अरे वाचला नसताना तो कसं सांगतो, कसं बोलतो, तो काय विचार करतो? म्हणून आपण घटना वाचली पाहिजे. म्हणून या देशाची घटना आपण आधी आत्मसात केली पाहिजे आणि मगच आपण या परिवर्तन विचाराच्या, परिवर्तन लढ्याच्या, परिवर्तन दिशाच्या, ही परिवर्तनची आपली लढा आहे, ही लढा आपण चालू ठेवायचा. कारण पाटील साहेब गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये मोठे मोठे माणसं उभा करून घेऊन लढवतात. आपल्याला ठाण्यामध्ये आपण इलेक्शन लढवलं, ठाण्याच्या आपल्याला उमेदवाराला खूप चांगली मतं पडली. आपण शिंदे साहेबांच्या मुलाच्याच मतं आपण कॅन्डिडेट वाढला होता. तर अशी आपली परिवर्तन लढाई चालू आहे. ही परिवर्तन लढाई आपल्याला बंद करायची आहे. आणि पाटील साहेबांना एक 10 संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे. त्यामध्ये आमचे शिलाताई लोकरे मॅडम, त्यानंतर आमचे राष्ट्रीय ह्या परिवर्तन संघटनेचे, परिवर्तन पार्टीचे ॲडव्होकेट गवळे साहेब, त्यानंतर वनमाला मॅडम, माने साहेब, असे आपल्याला पदाधिकारी मिळालेले आहेत. राम नवल शर्मा साहेब परिस्थिती प्रमुख आहेत आपले आणि त्यांचं ठाण्याला खूप मोठं काम आहे. ते भिगे साहेबांच्या सोबत काम केलेले लोक आहेत ते. म्हणून आपल्या संघटनेला खूप विचार आहेत. आपण विचारातच चालायचं आहे. आपली ही संघटना परिवर्तनवादी आहे. आपण सुद्धा उदगीरमध्ये एक कॅन्डिडेट आपण उदगीरमध्ये देणार आहोत. तिसऱ्या आघाडीचा माणूस आपण देणार आहोत. तिथं सुद्धा आपल्याकडे जवळपास 2-3 लोकांनी अर्ज केलेला आहे. जो आपल्याला कॅन्डिडेट विचारायचा आहे, जो निवडून येईल अशा उमेदवारांना आपल्याला तिकीट द्यायचं आहे. आणि उदगीरची जागा परिवर्तन विकास आघाडीला कशी निवडून येता येईल आणि कशी आणता येईल, उदगीरचा आमदार आपला कसा होईल याच्याकडे आपली वाटचाल. म्हणून मी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले युवराज चिखले साहेब अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष आहेत. आजच आम्ही अंकुश पाटील साहेबांसोबत चर्चा केली. बालाजी शिंदे यांना जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख हे पद बहाल केलेलं आहे.
राष्ट्रीय मराठा पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पद ते बाला शिंदेला दिले. देवकते साहेब दैनिक चालू वार्ता या चॅनलचे ते जिल्हा प्रतिनिधी आहेत. आमचे मित्र की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुसलमानांना छत्रपतींना किती सहकार्य केलं आणि हे काही लोक जातीवादी लोक मुस्लिम समाज कसा आहे, बौद्ध समाज कसा आहे, इतर ओबीसी कसे आहेत हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिष्टमंडळामध्ये मुस्लिम हे मंत्रिमंडळात त्यांच्या होते. मुस्लिम मदारी मेजर मुस्लिम होता. त्या मदारी मेजरनं शिवाजी महाराजांचं रूप घेऊन शिवाजी महाराजांना जीवदान दिलेलं आहे. असा आपल्या भारताचा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून गोलंदाज समर खान साहेब हे आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा एका चॅनलचे ते स्वतः मुख्य संपादक आहेत. त्याचं आपला महाराष्ट्र हे चॅनल आहे. म्हणून साहेब मी काही जास्त वाढवणार नाही, कारण तुम्हाला पुढे जायचे. यानंतर आपल्याला छोटाखानी सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. पहिल्या प्रथम आपल्या या कार्यक्रमाचे परिवर्तन तिसरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अंकुशरावजी पाटील साहेब यांचा सत्कार आमचे दिवदार शिंदे साहेब करतील. शाळाने हात टाकून त्यांचा सत्कार जाऊन आणि राष्ट्रीय पक्षाचे अंकुशरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वांनी इथे जमले आणि आमच्यासारख्या लोकांनी बोलणं तुमच्याशी बरं नाही, कारण इथं सगळे विचारवंत लोक बसलेले. वडापाववाले खूप लोक येतात, बोलून जातात, पण डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रोफेसर फार मोजकेच लोक असतात. आणि बाबासाहेब आंबेडकर सारखे बोलायचे. समोर बसलेली माणसं किती आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, पण ते कोणत्या प्रकारची माणसं आहेत याच्यावर मोठं लक्ष द्यायचं असतं. ते विचारवंत माणसं आहेत, ज्यांना घटना कळलेली आहे, ज्यांना लोकशाही माहिती झालेली आहे, ज्या लोकांना या देशाबद्दलची प्रशासकीय यंत्रणा कळालेली आहे, तेच लोक इथे जमलेली आहेत. आणि या परिवर्तन चळवळीच्या निमित्ताने आज आपल्याला सांगू इच्छितो, येणारा काळ हा परिवर्तनाचाच आहे. मी म्हणणाऱ्या लोकांना धडकी भरलेली आहे. परिवर्तन चळ ही महाराष्ट्रभर फिरते आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत गेली 15 ते 20 वर्षापासून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या गावागावामध्ये तुमच्या सध्या पायाला भिंगरी बांधल्यासारखं अंकुशरावजी पाटील फिरत आहेत आणि त्यांच्या या फिरण्याला एक दिवस अशी वेळ येईल की यश मिळेल अशी मला खात्री आहे. साहेबांचं मला अतिशय, भांगे साहेबांचं मला अतिशय आवडलेलं आहे, कारण ते कुठल्या जातीचे आहेत, धर्माचे आहेत त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, पण तो भारतीय राज्यघटनेचा पाईक आहे. त्यांना घटना कळालेली आहे. काल शिक्षकांना विचारताना त्यांनी विचारलं की तू घटना वाचला असता. खरंच सांगतो, घटना जर वाचली असती तर हे दुसऱ्या सरकार येऊच शकत नाही आपल्या देशामध्ये. फक्त वाचकांची एकता आहे, जाणकारांचं सरकार येते. डॉक्टरांचं आलं पाहिजे, इंजिनियरचं आलं पाहिजे, प्रोफेसरांचं आलं पाहिजे. या देशामध्ये जी तुमची सत्ता आहे, धन दांडग्या लोकांनीच तुमची हडप केली आहे. कारण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते कधी त्यांचं एंड होईल हे माहीत नाही, परंतु काळ मात्र जवळ आलेलं आहे एवढं मी सांगू इच्छितो आहे परिवर्तन चळवळीच्या निमित्ताने. कारण एक तुमच्या सध्या पवार घराणं असलं की संपूर्णच पवार आहे. एक तुमच्या सध्या चव्हाण घराणं म्हणलं की चव्हाणच आहे. या देशामध्ये तुमच्या सध्या बाकीच्यांना गवळे ढवळे कवळे ह्या लोकांना कधी सत्ता मिळणार. आम्ही त्यांचे झेंडेच घेऊन पळायचे का? त्यांचा जय जयकारच करायचा आहे का? आपल्याला कोणीतरी तुमच्या सत्ता बोललं पाहिजे, आपल्याला मान मिळाला पाहिजे. पाटील साहेब नेहमी असं सांगत आहेत सभेमधून, ते असं बोलतात की आमदाराकडे आपल्याला जायची गरज नाही, आमदार आपल्या जवळ आला पाहिजे, घरचा आमदार आपल्याला निवडून गेला पाहिजे. अशा प्रकारचे तुमचे सत्य त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्न तुमच्या सत्ता पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. म्हणून आज मी तुम्हाला तुमच्या सर्वांच्या समोर अशी तुमच्या सध्या विनंती करतो, तुम्ही पाटील साहेबांच्या सोबत राहा. आम्ही तुमच्या सध्या तुमच्यासोबत आहोत. सगळ्यात मिळून आपला आमदार निवडून आणण्याची कृपा करू. एवढं भाषण संपवून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशरावजी पाटील इथे आलेले त्यांचे सगळ्या टीमवर सगळ्याचं मी स्वागत करतो. आणि
माझ्या विचाराला सुरुवात करतो. या ठिकाणी आपण जमण्याचा उद्देश म्हणजे काय, की तिसरी आघाडी जी काढायची आहे त्याचा उद्देश काय. आत्तापर्यंत प्रस्थापित आणि विस्थापित दोघंही आम्हाला त्यांचं रूप दाखवलेलं आहे. आत्ता आपली ताकद या ठिकाणी दाखवून वेगळे नावाचा पक्ष तयार करून या ठिकाणी आणि गोरगरिबाची सत्ता कशा प्रकारे येते हे लोकांना दाखवून दिलं पाहिजे. खरं म्हणजे इथं आतापर्यंत लोकांना पर्याय नव्हतं सर. सगळ्याला वाटायचं हे नाही तर ते. मागे 15 वर्ष झालेले आणि पुढे 10 वर्ष बघितलेली सत्ता, अशाच लोकांच्या हातात सत्ता द्यायची वेळ आली. पण आम्हाला दुसरा पर्याय कुठलाच मार्ग नाही. आता खरंच गोरगरिबाचं सरकार येण्यासाठी पर्याय आम्हाला मिळालेला आहे आणि त्या पद्धतीनं वार्डावार्डात जाऊन बूथवर जाऊन 1 बूथ कॅन्डिडेट तयार करून या ठिकाणी आपण सत्ता आणू शकतो. साहेब आता पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात, तिथलं काही आम्हाला अभ्यास करायची गरज नाही, कारण ते समर्थ आहे. आम्हाला फक्त आमच्या तालुक्याचं आमच्या मतदारसंघाचं जळकोट आणि देवणी या 2 तालुक्याचा विकास कशा प्रकारे होईल तसा उमेदवार देऊन आणि तशा पद्धतीने आम्हाला इथं 100% उमेदवार निवडून कसं आणता येईल अशा पद्धतीने आम्ही याच्यावर चर्चा करू. आमच्यासोबत डॉक्टर साहेब आहेत, आता बाळू नवीन कार्यकर्ते आणि त्यांच्यात जोशीले कार्यकर्ते असे या ठिकाणी देवकर्ते साहेब आहेत. इथं साहेब आम्हाला कार्यकर्त्याची कमी नाही, फक्त इथं काय झालंय लोक फक्त भेडसावत आहेत की आम्हाला पैसे लागतात, इलेक्शनला पैसेवालाच माणूस निवडून यावं लागतं आणि जुने कार्यकर्ते लागतात. काही मोजकेच लोक इथे तालुका चालवणारे 5-25 लोकांच्या हातातच तालुका, इतर गोरगरिबाच्या हातात तालुका राहिलेला नाही आणि मतदारसंघ म्हणजे ते 4 लोक जे तयार करतात तेच उमेदवार निवडून येतात असं लोकांची भावना झाली. हे सगळं मोडून काढण्यासाठी आता आपल्याला स्वतः आपली ताकद दाखवून गोरगरीब कार्यकर्त्यापर्यंत खरे मतदारापर्यंत जाऊन आणि मतदाराचं मत कसं होलंय कुणाला काही कळणारे लोक. कधी तर कोणतर सावकार येतात, कोणतर पाटील येतात, कोणतर जुना नेता येते, त्यांचं ऐकून टाकायचं. स्वतःचं मत व्यक्त करायला या ठिकाणी जागा राहिली नाही. त्यासाठी पाटील साहेबांनी आम्हाला पर्याय दिलेले आहेत. एक चांगला उमेदवार द्यावा, सुज्ञ उमेदवार द्या आणि त्याच्यासोबत आम्ही निष्ठेने काम करू. 100% साहेब पहिल्या आमदाराची उद्योग करून देण्यासाठी तुम्हाला गवाही देतो. एवढं बोलून माझं बोलणं थांबवतो, कारण पाटील साहेबांसोबत मी आतापर्यंत काम केलं. 25 वर्षापासून मी पाटलासोबत काम केलोय. पाटील मराठा महासंघाचे असताना सुद्धा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे असताना सुद्धा गोरगरिबाला कसं मदत करावं, साध्याच्या साध्या लोकांना पाटील साहेबांनी मोठं केलंय. त्यांनी स्वतःकडे कधी लक्ष केले. लोक म्हणायचे की पाटील साहेब म्हणजे काही कुणाला मदत केली, पण काही लोक इथे उदगीरच्या लोकांनी सांगावं किती एक लोकांना पाटील साहेबांनी संस्था आणून दिली. गोरगरिबाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्ज दिले. पण करता करता काय तर होतं, लोकांच्या संपर्कात आले पण लोक कधी त्यांचं आठवण ठेवलेलं नाही. स्वतः इथं पाटलाला माहीत आहे काही लोकांना ज्यांना मोठं केले, ज्यांचं आयुष्य घडवले ते लोक आज पाटलासोबत नाही. त्याचा उद्देश काय, लोक स्वार्थाच्या मागे लागले. पण ह्यावेळेला असं होणार नाही पाटील साहेब. ह्यावेळेस 100% तुम्हाला लोक मदत करतील आणि तुमचा उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे निवडून येईल. आणि हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि सगळे मिळून ठरवू की ह्यावेळेस या उमेदवार आपण मराठ्याचाच उमेदवार, मराठा पक्षाचाच उमेदवार आणू असं सांगून निवडून थांबू. जय हिंद. धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष मला सरांनी पाटील सर बोलणार आणि त्यांच्या प्रसादाने त्यांनी काल पदार्पण करून तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन आम्ही तिथे त्यांची ओटी भरून त्यांच्याशी हे करत आम्ही प्रवास करत इथपर्यंत आलो आणि अगदी सुखद प्रवास झालेला आहे. अशीच तुमचंही सहकार्य लागू सगळ्यांचा आमच्याशी अशीच विनंती. आभार व्यक्त करण्यासाठी मी थांबलेला आहे. तर या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून रामनवल शर्मा प्रसिद्धी प्रमुख लाभलेले होते. त्यांचं आमच्या तालुक्यातर्फे आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय मराठा पार्टीचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉक्टर रामचंद्र बांगे सर हे सुद्धा आपल्याला लाभलेले आहे. त्यांचं पण मी उदगीर तालुका राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्यानंतर राष्ट्रीय मराठा पार्टी ओबीसी सेल धाराशिव महिला जिल्हाध्यक्षा मनपाला मिस्त्री मॅडम यांचं पण मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर धाराशिव जिल्हाध्यक्ष सौ शीला लोकरे मॅडम यांचं पण राष्ट्रीय मराठा पार्टी उदगीर तालुका कार्यकारिणीच्या वतीनं मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपल्याला जे लाभलेले आहेत राष्ट्रीय सहसचिव
राष्ट्रीय मराठा पार्टीचे गवळी सर यांचं पण मी आभार व्यक्त करतो आणि या सगळ्यांचे जे मुख्य प्रवर्तक आहेत राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि परिवर्तन तिसरी आघाडी म्हणून ते महाराष्ट्रभर पूर्ण दौरा पार पाडत आहेत. त्यांनी वेळाचा वेळ काढून आपल्या उदगीर शहरामध्ये दाखल झाले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. असे अंकुशराव पाटील साहेब यांचा पण मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो.